नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 4च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण औरंगाबादनं करणार आहोत. एक महत्त्वाची बातमी आहे. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये औरंगाबादमध्ये बाचाबाची झाली आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून वायवासाठी 60,000ची मागणी करणारे डॉक्टर प्रशांत अमृतकर यांना निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. अमृतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये विद्यापीठातील सगळ्या संघटनांना एकत्रित घेऊन कुलगुरूंकडे ही मागणी केली गेली आहे. यावेळी बाचाबाची झाली. कुलगुरूंनी डीन प्रशांत अमृतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं पैशांची मागणी करणारी ही क्लिप चव्हाट्यावर आणल्यानंतर ती समोर आणल्यानंतर विद्यार्थी संघटना मैदानात उतरल्या आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, हे सगळं प्रकरण तणावपूर्ण बनलेलं आहे असंच म्हणावं लागेल. सुवर्ण, निश्चितच वातावरण विद्यापीठामध्ये आता तणावपूर्ण झालेले, कारण न्यूज 18 लोकमतनी काल डॉक्टर प्रशांत अमृतकर यांना एक्सपोज केलेलं आहे. त्यांच्या ऑडिओ क्लिप ज्या पीएचडी त्यांच्याकडे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी 60,000ची मागणी केली होती. ही बातमी काल दिवसभर चालल्यानंतर कालच तात्काळ प्रशांत अमृतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय. मात्र विद्यार्थी संघटना असेल किंवा प्राध्यापक संघटना या कारवाईवर खुश नाही आहेत. त्यामुळे आज या सगळ्या विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पुन्हा विद्यापीठामध्ये कुलगुरूंना भेटायला गेले आणि अमृतकर यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केली. मात्र काल अचानक ठिय्या आंदोलन केल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा आज कुलगुरूंनी आपल्या केबिनच्या बाहेर ठेवला होता आणि कुलगुरूंना भेटण्यासाठी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये थोडा वेळ बाचाबाच झाली. मात्र कुलगुरूंनी नंतर त्यांना बोलून घेतल्याने आता सध्या त्या ठिकाणी बैठक आहे. मात्र न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीमुळे आता वातावरण थोडंसं तणावपूर्ण झालंय. नक्की सिद्धार्थ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकार परिषद घेत आहेत. थेट प्रक्षेपण. सर्व जिल्हाधिकारी होते ना सर? कोरोना संदर्भातली परिस्थिती, राज्यामधली सोयी सुविधा ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, अनलॉकचे काही अपडेट आहेत का, अशा सगळ्या अनुषंगाने राजेश टोपे बोलतील अशी शक्यता आहे. काही क्षणामध्ये ते बोलायला सुरुवात करतील. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर बसलेत आणि काही क्षणात ते कोरोना संदर्भातला किंवा इतरही अनेक प्रश्नांसंदर्भात आपलं म्हणणं मांडतील, माहिती देतील. राजेश टोपे बोलायला सुरुवात करतील तेव्हा पुन्हा एकदा आपण पत्रकार परिषद बघूया. पण आता मात्र आपण मालेगावातली बातमी बघतो आहोत. ज्या मालेगाव पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली, तो मालेगाव पॅटर्न अयशस्वी ठरल्याचं समोर आलंय. मालेगावात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झालंय. त्यामुळे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी तसे आदेशच काढले आहेत. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. गेल्या 2 दिवसात तब्बल 190 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. मालेगावात रुग्णांचा आकडा 2000च्या वर गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकूण रुग्णसंख्या किती, काय परिस्थिती आहे मालेगावातली बघा. मालेगावामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलाय, कारण एकूण रुग्णसंख्या मालेगावातली 2045 आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू झाले 97, एकूण डिस्चार्ज 1343, 605 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या आणि 335 जणांचे अहवाल अजून येणं बाकी आहे, प्रलंबित आहे. पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याच्या कारणावरून कोरोनाचे रुग्ण असलेल्या हॉस्पिटलवर लगतच्या रहिवाशांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खराडी इथल्या रायझिंग केअर हॉस्पिटलबाबत हा प्रकार घडलाय. चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, हा सगळा काय प्रकार आहे, केव्हा घडलाय? सुवर्ण, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. रायझिंग केअर हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल खराडीला आहे आणि तिथं सतत कोरोनाचे जे पेशंट्स आहेत त्यांना आयसीयू व्हेंटिलेटरला ऑक्सिजनचे जे सिलेंडर लावलेले असतात
या सिलेंडरचा सतत आवाज होत राहतो. ते नवे सिलेंडर बदलताना किंवा संपलेले सिलेंडर तिथून उचलताना त्याचा आवाज येत राहतो आणि त्या रागातून शेजारच्या काही रहिवाशांनी चिडून जाऊन हॉस्पिटलवरती दगडफेक केली आहे. काचा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटलच्या फोडण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये रायझिंग केअर हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशननं खराडी पोलीस चौकीमध्ये या संदर्भातला अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. मात्र एकीकडे अत्यंत संवेदनशील होणं गरजेचं असताना उपचार दिले जातात आणि त्याच्या तांत्रिक त्रासाला चिडून जाऊन या अशा प्रकारचं कृत्य करणं हे दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टींची किमान कल्पना जी आहे ते हे सगळं करणाऱ्यांना यायला हवी अशी माफक अपेक्षा आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे याच्यामध्ये फार मोठी कारवाई होऊ शकणार नाही. मात्र ही जी तोडफोड केली आहे त्यांना पोलिसांनी किमान बोलवून समज देणं अपेक्षित आहे. अशी अपेक्षा जी आहे त्या हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशन कडून व्यक्त करण्यात आली. नक्की वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. रशियाने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेली स्पुटनिक व्ही ही लस मिळवण्याकरता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झालेत. मॉस्कोमधील भारतीय दूतावास स्पुटनिक व्ही या लसीची निर्मिती करणाऱ्या संशोधन संस्थेच्या संपर्कात आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे रशियन लस डेव्हलप झालेली आहे, विकसित झालेली आहे. स्पुटिक व्ही यांच्या निर्मात्याच्या संपर्कात भारतीय सरकार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले. रशियाने कोरोना व्हायरस विकसित केलेली स्पुटिक जी लस आहे त्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू झालेले. आपल्याला माहित असेल की या संदर्भातली माहिती केंद्र सरकारने मागितली आहे. दोन चाचणी क्रमांक 2 आणि चाचणी 3 याच्यामध्ये जे रिपोर्ट्स आलेले आहे त्या रिपोर्टची मागणी भारत सरकारने केलेली आहे. भारतीय जे मॉस्कोतील भारत दूतावास आहे त्याच्या माध्यमातून हे रशियन सरकारला याची मागणी करण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं रशियाने घोषणा केली होती की गामाले एपिडोलॉजीच्या माध्यमातून ही लस बनवण्यात आलेली आहे आणि या मुलीचा एक डोज या लसीचा एक डोज जो आहे तो मुलीला देण्यात आलेला आहे अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली होती. त्यानंतर या संदर्भात विविध स्तरावरून टीका देखील झाली होती. WHO देखील टीका केली होती. पण यानंतर आता भारत सरकारने मॉस्कोमध्ये दूतावासाच्या माध्यमातून या लसी संदर्भात स्वतंत्रपणे माहिती मागण्यास सुरुवात केलेली आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पावसा पाण्याची महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे बघूया. मुसळधार पावसानं चक्क पूलच वाहून गेल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यामध्ये पूल वाहून गेलेला आहे. वडंगीर या गावाजवळचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. तर काही वाहनधारक जीव मुठीत धरून त्यांची वाहनं याच पाण्यातून पुढे नेत आहेत. या पुलाची तातडीनं दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसंच पावसात पूल वाहून गेल्यामुळे या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचंही समोर आलेलंच आहे. परिणामी या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ही जोर धरते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद सुरू झालेली आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. अशी पण खबरदारी पोलीस विभागाने घेतली पाहिजे आणि पूजा जी आहे ती पूजा सुद्धा अगदी मोजक्या लोकांमध्येच त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीनं हे करत असताना प्रामुख्याने गणेश उत्सवाचा जो सार्वजनिक गणेश उत्सवाचा टिळकांच्या काळापासून ज्याची सुरुवात झाली तेव्हापासून काही महत्त्वाचे उद्देश होते. त्यावेळी कदाचित स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातूनचा उद्देश असावा, पण आता मात्र सामाजिक उद्देश घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. आणि यावेळेस ज्यावेळी एवढे मोठा कोरोनाची पार्श्वभूमी आहे अशा परिस्थितीत जनजागृती करणं, समाज प्रबोधन करणं या सगळ्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग राखण्याची आवश्यकता, त्याचबरोबर मास्क कंपल्सरी घालण्याची आवश्यकता, हात वारंवार धुवून त्याच्यापासून संसर्ग न होण्याची आवश्यकता आणि या व्यतिरिक्त प्रामुख्याने मला हेही सांगायला आवडेल की जे काही सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी सॅनिटाईज महामंडळ तुमच्या गणेश मंडळांनी केलं पाहिजे. याही गोष्टींवर भर द्यावा असंही त्यामधला महत्त्वाचा विषय. ज्या काही शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जे नोटिफिकेशन्स आहेत
या सर्व नोटिफिकेशन्सला सुद्धा प्रामुख्याने सगळ्या नोटिफिकेशनचा प्रचार प्रसार व्हावा लोकांमध्ये. मग अगदी जर सांगायचं म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भातलं नोटिफिकेशन असेल किंवा म्हणजे ज्या ठिकाणी कॅशलेस सेवा मिळावी अशा स्वरूपाने अनेक ज्या ज्या काही लोकहितार्थ नोटिफिकेशन निघालेले आहेत त्या सगळ्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने या सार्वजनिक गणेशोत्सवाचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतला पाहिजे असंही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सगळ्या कलेक्टर्सला सांगितलेलं आहे. मोहरम सुद्धा याच पार्श्वभूमीवर एक व्यवस्थित सलोखा ठेवून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करूनच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जो महत्त्वाचा आणखी चर्चा झाली ती म्हणजे आपल्या कोरोनाच्या संदर्भात की ज्यामध्ये 2-3 महत्त्वाचे विषय त्यात घेण्यात आले. आज यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात मी स्वतः आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून सांगितलं की सर्वदूर जी लोकांची तक्रार येते की हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जात आहेत तर या बाबतीत आम्ही काल स्पेशल सर्क्युलर इश्यू करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की रेस्पिरेटरीच्या संदर्भातील म्हणजे श्वसनाच्या संदर्भातील 20 पॅकेजेस आहेत. या 20 पॅकेजेसमध्ये ॲक्यूट ब्रॉन्कायटाइस अँड न्यूमोनिया असेल किंवा ARDS असेल, ॲक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअर असेल किंवा ब्रॉन्को न्यूमोनिया असेल अशा संदर्भाने श्वसनाच्या संदर्भाच्या सगळ्या गोष्टी घेऊन या 20 पॅकेजेसच्या अंतर्गत जे काही कोरोनाच्या रुग्ण या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये असतील त्या ठिकाणी कुठलेही चार्जेस घेण्यात येऊ नये आणि जर कोणी चार्जेस घेतले तर त्याला 5 पट दंड लावण्याचा अधिकार हा देखील कलेक्टरला राहील. एवढंच नाही तर या संदर्भातील डीएम्पॅनल्ड करण्याच्या संदर्भात सुद्धा अधिकार कलेक्टरला राहील. ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा सर्वदूर कलेक्टर्सनी भरारी पथकाच्या माध्यमातून ऑडिटर्सच्या माध्यमातून त्यांना ट्रेन करून त्यांचं ओरिएंटेशन घेऊन या सगळ्या जनहिताच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजे असं मी आग्रही या दृष्टिकोनातून होतो. त्याचबरोबर एक जर का कुटुंबातला पेशंट ॲडमिट असेल आणि त्याचा जर का पॅकेजचे म्हणजे जे काही दिवस असतात की एका पॅकेजला 10 दिवस किंवा 7 दिवस ते पॅकेजचे दिवस संपल्यानंतर जर त्याला जास्तीचे दिवस ॲडमिट व्हावं लागत असेल तर अशा वेळेस त्याच्या कुटुंबाचं इन्शुरन्सचे एकूण 1.5 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज सुद्धा त्याच्यासाठी ट्रान्सफर करता येतं आणि त्याचा सुद्धा खऱ्या अर्थाने जनजागृती डॉक्टर्समध्ये असावी, हॉस्पिटल्समध्ये असावी, कलेक्टर्सकडे असावी आणि ऑडिटर्स जवळ असावी असं सुद्धा आवर्जून या निमित्ताने आम्ही सांगितलं आणि ज्याचा कलेक्टर्सला आग्रही भूमिका घेतली की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त ही पण महत्वाची आवश्यकता आहे की ॲम्ब्युलन्सेस हा जो काही विषय आहे तर काल मी सांगलीला होतो. आटपाडी, जत हे रिमोटचे तालुके आपण जर बघितलं तर सध्या मृत्यूचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणी आलेल्यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. याचा अर्थ लोकांना लक्षणं दिसत आहेत पण तरीसुद्धा हॉस्पिटल गाठण्यामध्ये ते कमी पडतायत किंवा खूप उशीर करतायत आणि त्यामुळे त्यांचं SpO2% कधी कधी खूप कमी झालेलं असतं आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून सुद्धा त्याची सुद्धा जनजागृती व्हावी आणि ॲम्ब्युलन्सेस जे रिमोट प्लेसेसला आहेत त्या रिमोट प्लेसेसला ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध झाल्याचं पाहिजे ते कलेक्टर्सनी बंधनकारक जरा पाळावं आणि त्या दृष्टिकोनातून कुणालाही पटकन हॉस्पिटलमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था केली जायला पाहिजे असंही या ठिकाणी सांगण्यात आलं. दुसरा महत्त्वाचा विषय असाही झाला की फंड्सची अवेलेबिलिटी.
आज फंड्सच्या संदर्भाने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की एक म्हणजे SDRFचे जे फंड्स आहेत ते अगोदर पूर्णपणे वापरा आणि आजपर्यंत जे DPDCचे जे फंड्स उपलब्ध केले होते त्याचे एकूण DPDCच्या एकूण रकमेच्या 25% आपण वापरायला अनुमती दिली होती फायनान्स डिपार्टमेंटनी. ती आता वाढवून 33% म्हणजे 33चे 100%, 33% आपण कोविडला 100% वापरू शकता. ह्या सुद्धा सूचना त्यांनी आजच्या VC मध्ये दिल्या आणि त्याचाही निश्चित प्रकारे फंड्सच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा काम होऊ शकणार आहे. या व्यतिरिक्त त्यांनी हेही सांगितलं की बरेच जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणी लोक वाढत असलेल्या संख्या लक्षात घेऊन जम्बो फॅसिलिटीज करण्याकडे भर देत आहेत. आमचंही त्यामधलं हेच मत आहे आरोग्य विभाग म्हणून आणि फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की हे खर्चिक आहे विषय आणि तो आता मुंबई पुण्यापुरता आपण केलं ते ठीक आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा आता ज्यावेळी संख्या कमी झाली तर बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग तेवढा होत नाही, जरी त्या खूप चांगल्या स्थितीत असतील आणि खूप चांगल्या त्याच्या गोष्टी असतील तरी. त्यामुळे आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं त्याला अधिक सक्षम करणं, अधिक स्ट्रेंथन करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तिथे बेड्स कसे वाढवता येतील त्यावर आपण लक्ष देऊ आणि 80-20चा जो आपला फॉर्म्युला आहे तो अधिक परिणामकारक कसा राबवला जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे असंही या निमित्ताने सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आज फंड्सच्या व्यतिरिक्त आणि या व्यतिरिक्त जर महत्त्वाचा विषय झाला असेल तर डॉक्टर्सची संख्या कमी. सर्व जेवढे काही कमिशनर्स बोलत होते त्यांचं म्हणणं होतं आमच्याजवळ स्पेशलिस्ट डॉक्टर्स हा एक मोठा त्याचा परिणाम जाणवतोय, कमतरता जाणवते. त्यामुळे स्पेशलिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट ह्या 2 कॅटेगरीमधल्या डॉक्टर्सची उपलब्धता व्हावी अशी अपेक्षा केली. या VC मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सर्व टास्क फोर्सचे आमचे प्रमुख लोक डॉक्टर ओक असतील किंवा शशांक जोशी असतील, अन्य लोक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. त्यात आम्ही एक आरोग्य विभाग म्हणून एक महत्त्वाची या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक मार्ग सांगितला तो असा की टेली ICU याचा प्रयोग आपण 6 जिल्ह्यांमध्ये करतो आहोत. त्यातल्या एक ठिकाणी सुरू झालाय प्रत्यक्ष. उद्या आणि परवा औरंगाबाद, जालना आणि जळगाव या ठिकाणी 3 ठिकाणी उद्या परवापर्यंत ॲक्च्युअल सुरू होईल. भिवंडीमध्ये प्रत्यक्ष सुरू झाला आणि भिवंडीमध्ये त्याचा खूप दृश्य चांगले परिणाम दिसत आहेत. प्रत्येक ICUच्या बेडच्या बाजूला कॅमेरा असतो, त्यामुळे पेशंटही दिसतो, पेशंटच्या बाजूचा मॉनिटरही दिसतो आणि दिल्लीमध्ये बसलेले सुद्धा ICUचे म्हणजे जे काही स्पेशलिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट आहेत ते लोक त्या ठिकाणी दिवसातून 3 वेळेस 1-1 तास व्यवस्थित प्रत्येक पेशंटकडे बघून त्याचे सगळे 3 वेळेस वेगवेगळ्या ज्या काही त्याच्या बदल असतील, पॅरामीटर्स असतील त्याचा संपूर्ण माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन देण्याचं कार्यवाही होतीये. त्यामुळं आज जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आणि इंटेन्सिव्हिस्ट जे उपलब्ध होत नाही आहेत, फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्ट, याचा एक टेक्नॉलॉजीनी तंत्रज्ञानाने एक खूप चांगला मार्ग काढला आहे. त्याचा आरोग्य विभागाने 6 जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. सर्वच टास्क फोर्सने असं आग्रह केला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा की आपण हे टेली ICU फॅसिलिटी ही आता आपण सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली पाहिजे. मग त्याला लागत असणारा फक्त 2 MBPSची लाईन लागते, ती प्रत्येक हॉस्पिटलनी आणली पाहिजे आणि त्याला लागत असणारे कॅमेराज, सॉफ्टवेअर आणि थोडंफार हार्डवेअर जे लागत असेल कम्प्युटरचं, एखादी स्क्रीन वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी खरंच निकड आहे, गरज आहे, त्या ठिकाणी आपण तत्परतेने या गोष्टी करूयात असं सुद्धा एक प्राथमिक दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे चर्चा झालेली आहे. आरोग्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि त्या माध्यमातून कोरोनाविषयीचे सगळे अपडेट्स ते देत होते. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
मारून टाकेन नरड्याला धरून बरं का, फाशी देऊन मारेन मी, सोडणार नाही. मुजोर कृषी अधिकाऱ्याला दणका. कर्मचाऱ्यांना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. मुजोर अधिकाऱ्याचा पदभार काढला. अखेर कृषी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नाशकात सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसानं थोडी उसंत घेतली आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 24 धरणांपैकी 5 धरणं 100% भरली आहेत, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात अजूनही 11% तूट आहे. एकीकडे मराठवाड्याला सुरू असलेला विसर्ग, दुसरीकडे वैतरणाच्या धरण क्षेत्रात आलेला पाऊस यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.